गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या मनुष्याचं आयुष्य आहे ना त्याच्या विचारांवर बदलत असतं। माणसाच्या विचारांमुळं त्याचं नशीब कसं बदलतं ना, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की एखादा मनुष्य असेल, जर त्याचे विचार जर स्ट्रॉंग असतील ना, विचार जर श्रेष्ठ असतील तर तो रंकाचा राजासुद्धा बनू शकतो। म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। आपुलिया स्तुती निंदा अथवा मान टाकावा थुंकोणी पलीकडे। पलीकडे म्हणजे काय बरं? म्हणजे स्तुती होत आहे ना म्हणून भुलून जाऊ नका, टीका होत आहे म्हणून नाराज होऊ नका, किंवा मान मिळत असेल ना म्हणून गर्वाने भरून जाऊ नका। म्हणजे मान सन्मान आहे ना, अपमान आहे तो जागच्या जागी सोडून देऊन पुढे चालत राहावं। पण मनुष्य तसा करतो का बरं? बघा, कधीतरी विचार करा। जर कुठे मानापमानाची गोष्ट आली ना, जर आपल्यावर कोणी टीका करत असेल ना तर लगेच मनुष्य नाराज होतो। जर आपल्याला सन्मान मिळत असेल ना, लगेच मनुष्य बघा तो गर्वाने फुगून जातो। पण असं केल्यानं समाधान निर्माण होतं का बरं? कधीच नाही। मनुष्याचं मन आहे ना ते सद्गुण विचारांनी भरलेलं असावं। पण हे विचारांनी कधी भरेल बरं? जेव्हा आपण समर्थ विचारांमध्ये राहू तेव्हाच होईल ना। म्हणजे मनुष्यानं एक वेळा देवाला घाबरलं नाही तरी चालेल, पण आपल्या कर्मापासून घाबरून राहायला हवं। कारण का बरं? कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ना ते न चुकता आपल्याकडेच परत येणार आहे। हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे ना, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे। या नियमाला देवसुद्धा चुकले नाहीत, तर आपण तर सामान्य जीवजंतू आहोत, बरोबर आहे की नाही? म्हणजे स्वतःला काय हवं आहे ना ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तिचं परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते। म्हणजे परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची। म्हणजे चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख आहे ना, जे हृदय ते नाही मिळालं की दुःखच होतं, पण नक्की काय नाही मिळालं ना म्हणून दुःख होतं। हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं। म्हणून हा दुःख आहे ना, खरं तर माणूस दुःखाला सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं ना हे माहीत नसणं हे दुःखातून दुःखाहून मोठं दुखणं आहे। म्हणजे दुःखातही माणसाला धैर्य लागतं, पण माणसाला असतं का बरं? कधीच नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, एखाद्या अडचणीमध्ये देवाने तुमचे लगेच ऐकलं ना की तुमची श्रद्धा वाढत असते। उशिरा ऐकलं की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलंच नाही ना तर देवाला ठाऊक आहे या अडचण तुमची कोणीच सोडू शकत नाही। ती अडचण तुम्ही स्वतः सोडू शकता। मग आपण बघा, आपण भगवंताला मनामध्ये नामस्मरण केलं आणि लगेच आपलं एवढं कार्य झालं ना। बघा, जेमतेम 5-6 दिवस भगवंताचं नामस्मरण करत राहतो, पण लगेच 5-6 दिवसानंतर जेव्हा पैसा येतो तो लगेच भगवंताला विसरतो। मग परत जेव्हा दुःख येईल ना तेव्हा भगवंताची आठवण करतो। मग अशी भक्ती केली तर चालेल का बरं आपल्याला?
ही भक्ती देवाला आवडेल का बरं? कधीतरी या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काहीही मागू नका. त्याने जे दिलं आहे ना त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवे. पण आपण तसं करतो का? आपण भक्ती मार्गात जरी येतो ना तरी भरपूर प्रश्न घेऊन येत असतो की भगवंता माझ्या जीवनाचं सोनं कर, भगवंता माझ्या जीवनामध्ये धन संपत्ती दे. पण आपण मात्र बिना प्रश्नाचं भक्तिमार्गामध्ये सुद्धा येतो का बरं? आणि भगवंत एवढे भोळा आहे ना, ते सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करतात. पण तरीसुद्धा माणूस भगवंताला परत विसरतो. मग हे असं वारंवार का होतं बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना तो प्रत्येकानं करायला हवा. म्हणजे नक्की भक्तिमार्ग म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे ज्या मनुष्याला माहिती कळाली ना तो व्यवस्थित जीवन जगतो, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो. म्हणजेच माणसाच्या विचारांमुळं त्याचं नशीबच बदलत असतं ना. बघा, आपण एखाद्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की माणसाच्या विचारामुळं त्याचं नशीब कशा पद्धतीनं बदलतं आणि कशा पद्धतीने बदललं जाऊ शकतं. एका गावामध्ये एक 25 वर्षाचा मुलगा राहत होता. तो एका व्यापाऱ्याच्या घरी नोकरी करत होता. त्याचे आई वडील होते ना या जगात नव्हते. तो त्याचं आयुष्य खूपच कठीण परिस्थितीने जगत होता. तो रोज व्यापाऱ्याच्या घरी काम करत होता. घरी येऊन जेवण बनवत असे आणि खाऊन झोपत असे. हीच त्याची दिनचर्या होती. एक दिवशी संध्याकाळी जेव्हा तो त्याच्या कामावरून घरी परत येत होता ना तेव्हा त्यांनी पाहिलं की एक वृद्ध फकीर आपल्या पाठीवरती 3 मोठ्या झोळ्या घेऊन एका नगरातून दुसऱ्या नगराच्या दिशेने निघाले होते. ते दिसायला खूपच वृद्ध वाटत होते आणि ते खूप वेळापासून असाच प्रवास करत होते. शेवटी काही अंतर चालल्यानंतर ते चालून थकले आणि एका झाडाखाली जाऊन बसले. तेव्हा त्यांची नजर त्या तरुण मुलावर पडली जो त्याच रस्त्यावरून आणि त्याच दिशेने जात होता ज्या दिशेने त्या वृद्ध फकीराला जायचं होतं. तेव्हा तो तरुण मुलगा त्या वृद्ध व्यक्ती जवळून गेला. तेव्हा तो वृद्ध फकीर पाठीमागून आवाज देत म्हणाला, बाळा, तू माझी थोडीशी मदत करू शकतोस का? या झोळ्या खूपच वजनदार आहेत. मी कधीपासून प्रवास करतोय आणि मी वृद्ध झालो आहे. मी जास्त वेळ या झोळ्यांचं ओझं उचलू शकत नाही. मी खूप थकलो आहे. माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही. तू माझी एक झोळी उचलू शकतोस का बरं? आणि या झोळीला दुसऱ्या गावापर्यंत पोचवशील का? या बदल्यामध्ये मी आहे ना तुला 2 सोन्याची नाणी देईल. तो मुलगा म्हणाला, काही हरकत नाही बाबा, मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे? बघा, ही कथा आहे ना, हे उदाहरण आहे. ही नुसती गोष्ट म्हणून ऐकू नका. तुमच्या जीवनाचं सार आहे. तुमचे विचार आहे ना, विचार करण्याचं तुमचं नशीब बदलतं ना, ते असंच बदलत असतं. मन देऊन ऐका. बघा, त्या मुलाने त्यांना सांगितलं, तुम्ही सांगा तुम्हाला कुठं जायचं आहे. असं म्हणून त्या मुलानं त्या वृद्ध फकीराची एक झोळी उचलली आणि त्या झोळीला आपल्या खांद्याला अडकवली. जसं त्यानं त्या झोळी खांद्याला अडकवली ना त्याला जाणवलं की ही झोळी तर खरंच खूप वजनदार आहे. मग तो मुलगा आणि वृद्ध फकीर रस्त्यामध्ये पुढे चालू लागले. काही वेळ चालल्यानंतर बघता बघता ते गावसुद्धा संपलं आणि आता एक निर्जन रस्ता लागला होता. ते दोघेही त्या रस्त्यानं पुढे चालत होते. जेव्हा ते गर्दीतून पूर्णपणे वेगळे झाले ना तेव्हा तो मुलगा त्या फकीराला म्हणाला, बाबा, या झोळीमध्ये असं काय ठेवलं आहे बरं की ही झोळी एवढी वजनदार आहे? यावर ते फकीर बाबा उत्तर देत म्हणाले, काही नाही बाळा, यामध्ये फक्त तांब्याची नाणी आहेत, त्यामुळे ही झोळी एवढी वजनदार आहे. फकीराचं बोलणं ऐकून तो मुलगा विचार करू लागला, कदाचित हे बाबा नक्कीच व्यापारी आहेत.
तेव्हा तर एवढं तांब्याची नाणी बरोबर घेऊन चालले आहेत आणि तेव्हाच त्याच्या मनामध्ये अजून एक विचार आला, मला या सगळ्यांशी काय देणं घेणं आहे बरं? मला तर फक्त झोळीला दुसऱ्या गावापर्यंत पोचवायचं आहे. जसा त्याच्या मनामध्ये हा विचार आला ना, त्यानं तांब्याच्या नाण्याचा विचार आहे ना आपल्या मनातून काढून टाकला आणि तो रस्त्याच्या पुढे चालू लागला. चाळून काही वेळ निघून गेला आणि ते दोघेही एका नदीच्या किनारी येऊन पोचले. तो मुलगा तंदुरुस्त आणि खूपच धष्टपुष्ट होता, त्यामुळे तो जास्त विचार न करता त्या नदीमध्ये उतरतो. परंतु ते फकीर अजून त्या किनाऱ्यावरच उभे होते. ते पाहून तो फकीराला म्हणाला, काय झालं बाबा, का थांबलात बरं? आपल्याला या नदीला पार करावं लागणार आहे, तेव्हाच तर आपण त्या गावापर्यंत पोचू. यावर ते फकीर त्या मुलाला म्हणतात, मला माहीत आहे बाळा की आपल्याला ही नदी पार करावीच लागेल, पण तू बघतच आहे ना मी खूप वृद्ध झालो आहे आणि म्हणून या दोन झोळ्या एकत्र घेऊन मी ही नदी पार करू शकत नाही. जर माझा पाय घसरला ना तर मी माझा पुढील प्रवास कसा करेल बरं? जर तू माझी अजून एक झोळी घेतलीस तर मी या बदल्यामध्ये तुला 2 सोन्याची नाणी अजून देईल. यावर तो मुलगा हसून त्या फकीरांना म्हणाला, बाबा तुम्ही मला लाजवत आहात. तुम्ही मला सोन्याची नाणी दिली नाही ना तरी मीही तुमचं काम अवश्य करेल. मी तुम्हाला त्या दुसऱ्या गावापर्यंत नक्की घेऊन जाईल. यावर ते फकीर हसून म्हणाले, बाळा तू तर खूपच सज्जन व्यक्ती दिसत आहेस. एवढं म्हणून त्यांनी ती दुसरी झोळी आहे ना ती त्या मुलाला दिली. जेव्हा त्या मुलानं ती दुसरी झोळी आपल्या खांद्याला अडकवली ना तेव्हा त्याला ती झोळी ती खूप जास्त वजनदार वाटली, पण तो काहीच बोलला नाही. कशी तरी त्या दोघांनी नदी पार केली. नदी पार केल्यानंतर बोलता बोलता तो मुलगा फकीराला म्हणाला, बाबा या दुसऱ्या झोळीमध्ये काय आहे बरं? कारण ही सुद्धा झोळी खूपच वजनदार आहे. याचं उत्तर देत बाबा म्हणाले, बेटा या झोळीमध्ये चांदीची नाणी आहेत, त्यामुळे ही झोळी खूपच वजनदार लागते. त्या फकीराचं बोलणं ऐकून आता त्या मुलाचं डोकं खूपच विचार करू लागलं. तो विचार करू लागला, एका झोळीत तांब्याची नाणी आहेत आणि दुसऱ्यामध्ये चांदीची नाणी आहेत. असं वाटतंय की हे फकीर बाबा खूप दूरवरून आले आहेत आणि यांनी आपली सगळी जमीन विकून ही नाणी गोळा केलेली आहेत, म्हणूनच हे एवढं धड आहे ना ते बरोबर घेऊन निघालेले आहेत. पण तो मुलगा त्या फकीर बाबांना काहीच बोलत नाही आणि ते दोघेही गुपचूप रस्त्यानं पुढे चालत राहतात. काही वेळ चालल्यानंतर पुढे अजून एक निर्जन रस्ता येतो आणि त्या रस्त्यावर येताच त्या तरुण मुलाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागतात. तो विचार करू लागतो, हा तर एकदम ओसाड रस्ता आहे. जर मी हे नाणी घेऊन इथून पळून गेलो तर हा फकीर किती वेळ माझ्यासाठी पाठीमागे पळेल. मला नाही वाटत की मला हा फकीर पकडू शकेल आणि या ठिकाणी दुसरं कोणीही नाही जो यांची मदत करू शकेल. तसं पण ही भरपूर नाणी आहेत. मी या नाण्यांपासून माझं चांगलं दुकान खरेदी करू शकतो, स्वतःचा व्यापार सुरू करू शकतो. आणि तसं पण हा वृद्ध फकीर एवढ्या धनाचं नक्की काय करेल बरं? त्यापेक्षा हे धन मी घेतो. तो मुलगा असा विचार करतच होता तेव्हा त्याला स्वतःवरच आश्चर्य वाटलं की मी हा कसला विचार करत आहे. हे फकीर बाबा माहीत नाही कुठून आले आहेत आणि माहीत नाही की किती कष्ट करून त्यांनी ही नाणी गोळा केलेली असतील. मी त्यांचा विश्वास तोडणार नाही आणि मी असं करणार नाही. त्यानं काही वेळासाठी आपल्या मनाच्या विचारांवर ताबा ठेवला, पण काही वेळानंतर पाहता पाहता त्याच्या मनातले लोभी विचार आहेत ना त्याच्यावर हावी होऊ लागले. तो मुलगा 2 झोळ्या घेऊन त्या वृद्ध फकीराच्या मागे मागे चालत होता. काही दूर अंतर चालल्यानंतर रस्त्यावर एक डोंगर आला. त्याला पाहून ते फकीर बाबा त्या मुलाला म्हणाले, मी खूपच वृद्ध झालो आहे
आणि माझे गुडघे पण दुखतात. जर तू माझी ही तिसरी जोडी घेशील तर मी तुला 2 सोन्याची नाणी अजून देईल. पण लक्षात ठेव, या झोळीला कुठे पाडू नकोस. ही झोळी उघडली नाही पाहिजे. फकीराचं बोलणं ऐकून तो मुलगा फकीराला म्हणाला, का बाबा बरं, या झोळीमध्ये असं काय आहे की ही उघडली नाही पाहिजे? यावर ते फकीर त्या मुलाला म्हणाले, बेटा, यामध्ये सोन्याची नाणी आहेत. हे ऐकून तो मुलगा मनातल्या मनामध्ये खूपच आनंदी झाला. त्यानं गुपचूप ती तिसरी झोळी त्या फकीराकडून घेतली आणि दोघेही काही न बोलता पुढे पुढे चालू लागले. आता तो फकीर काही वजन न घेता आरामामध्ये डोंगर चढत होता. पण तो तरुण मुलगा जो फकीराच्या मागे मागे होता तो वजनामुळे हळूहळू चालत होता. पण जेव्हापासून त्यानं सोन्याच्या नाण्यांचं नाव ऐकलं होतं ना, तेव्हापासून त्याच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. विचारांचं थैमान चालू होतं. तो विचार करत होता की ही सगळी नाणी मला मिळाली ना तर माझं जीवन खूपच आरामात निघून जाईल. तसंही हा फकीर वृद्ध झाला आहे. त्यांना एवढ्या धनाची काय आवश्यकता आहे बरं? त्याचं जीवन आहे ना असंही संपलेलंच आहे. मी एक काम करतो की हे सगळं धन घेऊन इथून पळून जातो. मुलाच्या मनामध्ये भरपूर विचार चालू झाले. त्या मुलाचं मन आहे ना त्याच्या बुद्धीवर पूर्णपणे हावी झालं होतं. त्या मुलाचं मन आपलं म्हणणं खरं करण्यासाठी त्याला काहीही तर्क देत होतं. त्याच्या मनामध्ये अजून एक विचार आला आणि आता तो मुलगा हा विचार करत होता की हा फकीर बाबा आहे ना कोणीतरी नक्कीच चोर असेल, नाहीतर त्याच्याजवळ एवढी सोन्याची नाणी कुठून आली असतील बरं? जर हा कोणी व्यापारी असता ना तर त्यांनी अशा प्रकारे पायी यात्रा केली नसती. आणि याच्याजवळ एवढं धन आहे ना तर हे कोणतं ना कोणतं काम अवश्य करत असतील. कदाचित हे चोरच आहेत आणि चोराचं धन चोरी केलं ना तर त्यामध्ये काय वाईट आहे बरं? असा विचार करत तो मुलगा आता खूपच पटापट चालत होता. आणि बघता बघता तो फकीरापेक्षा पुढेही निघून गेला. तो विचार करत होता, जसा तो डोंगरावर चढेल ना आणि नंतर डोंगर उतरू लागेल तेव्हा मी या तिन्ही झोळींना घेऊन पळून जाईल. त्यानंतर हे सगळं धन माझं होईल आणि माझी गरिबी पण नेहमीसाठी संपून जाईल. माझ्याजवळ खूप धन असेल, मग मला जे हवं आहे ना ते मी करू शकतो. असा विचार करत तो डोंगरावर पोचला आणि तो डोंगर उतरणार होता तेव्हा तो मुलगा त्या फकीराच्या नजरेला चुकून तिन्ही झोळी घेऊन जोरामध्ये पळत पुढे निघू लागला. आता त्याला त्याचं शरीर खूपच हलकं जाणवू लागलं होतं. जसं की त्याला तिन्ही झोळ्यांचं वजन आहे ना ते काही वाटतच नव्हतं. खूप वेळ पळाल्यानंतर लोकांच्या नजरांना वाचून तो निर्जन रस्त्याने कसा तरी आपल्या घरी पोचतो. तो खूपच आनंदित झाला होता. त्यानं विचार केला की या तिन्ही झोळीमधील नाणी काढून त्यांना कुठेतरी लपवून ठेवतो. असा विचार करून जेव्हा त्यानं त्या झोळ्या उघडल्या ना तर त्या पहिल्या झोळीमध्ये त्याला गंज लागलेली लोखंडाची नाणी मिळाली. हे पाहून त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. मग त्यानं लगेच दुसरी झोळी उघडली. त्यामध्ये सुद्धा गंज लागलेली लोखंडाची नाणी मिळाली. हे सगळं पाहून तो मुलगा खूपच हैराण झाला. तो मनातल्या मनामध्ये म्हणू लागला, हे काय होत आहे? त्या फकीर बाबांनी मला तर काही वेगळं सांगितलं होतं. आता त्यानं तिसरी सोन्याची नाणी असलेली झोळी उघडली. त्यामध्ये पण गंज लागलेली लोखंडाची नाणी होती. हे पाहून तो मुलगा खूपच क्रोधित झाला. त्या फकीरानं मला खोटं का सांगितलं? त्यांनी असं का केलं की एका झोळीमध्ये तांब्याची नाणी आहेत, दुसऱ्या झोळीमध्ये चांदीची नाणी आहेत, तिसऱ्या झोळीमध्ये सोन्याची नाणी आहेत? तो विचार करतच होता तेव्हा त्याची नजर त्या झोळीमध्ये असलेल्या एका पत्रावर पडली. त्यानं पटकन ते पत्र उचललं आणि ते पत्र तो वाचू लागला. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं,
हे सगळं नाटक एका प्रामाणिक व्यक्तीचा शोध करण्यासाठी रचलं होतं. मी या राज्याचा राजा आहे, मला संतान नाही, म्हणून हे मी षडयंत्र रचलं आहे. म्हणजे मी माझ्या राज्यातून अशा प्रामाणिक व्यक्तीचा शोध घेऊ शकतो जो माझ्यानंतर या राज्याचा राजा बनेल आणि राज्यकारभार सांभाळू शकेल. आणि हा राज्यभार तोच सांभाळू शकतो जो पूर्णपणे प्रामाणिक आहे. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभ नाही. पत्र वाचताच तो मुलगा जोरजोरामध्ये ओरडू लागला आणि आपलं डोकं पकडून बसला. त्याला हे माहीत होतं ना, जर त्याने आपल्या मनाच्या विचारांवर नियंत्रण केलं असतं तर त्याचं जीवन बदललं असतं. पण तो आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण करू शकला नाही. म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे आपलं विचार आहेत ना, या विचारांवर सर्व अवलंबून असतं. जसा आपण विचार करतो तसंच आपण बनतो. म्हणून आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे ना, आपल्याला एवढं नुकसान देऊ शकत नाही जेवढा आपल्या मनातले हे अनियंत्रित विचार देतात. त्यामुळं आपल्याला आपल्या मनाला लक्षपूर्वक पाहायला हवं. आपल्या मनात जे विचार येतात ना, ते विचार आपले शब्द बनतात आणि विचारांचं कर्माच्या रूपामध्ये प्रकट होतात. म्हणजे सारखं सारखं केल्यानं कर्म सवय होतात आणि वेळेनुसार हळूहळू या सवयी आहेत ना, आपल्या चरित्राचं गठन करतात. आणि हे चरित्र आहे ना, आपल्या भाग्याचं निर्माण करत असतात. म्हणून आपल्याला आपल्या विचारांप्रती सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि हे सतर्क होऊ कधी बरं? जेव्हा समर्थरूपी विचार आहेत ना आपल्या मनामध्ये आपण रुजवू, तेव्हा राक्षसरूपी रावणाला बाहेर काढू आणि तिथे श्रीराम समर्थ निर्माण होतील. हे घडेल कधी बरं? जेव्हा 2 वेलची उपासना करू, रोज श्रवण करू, तेव्हाच होईल ना. म्हणून आपल्याला जागरूक राहणं खूप आवश्यकच आहे ना. आपल्याला आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करणं हे खूप गरजेचं आहे की आपल्या मनात कशा प्रकारचे विचार येत आहेत ना, हे आपण स्वतःने ठरवलं पाहिजे. आणि जर हे मनुष्याचं मन आहे ना, ते भरकटणारं आहे. कधी कोणते विचार येतील आणि कधी कोणता निर्णय घेईल हे सांगता येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण आपला विचार करायला हवा, कारण दुसरा कोणी आपला विचार करणार नाही. आणि आपला विचार करणारा फक्त भगवंत आहे. भगवंताला शरण जा, सद्गुरू आईला शरण जा, तुझे सर्व अपराध माफ होतील. तुला मांडीवर घेईल आणि मांडीवर घेऊन भगवंत तुझ्या सर्व प्रश्नांचं निराकार करेल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. भक्ती मार्गामध्ये ये, समर्थ विचारांमध्ये ये, 2 वेळची उपासना कर, श्रवणाला बस, सर्व प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण कोणत्याही भगवंताची भक्ती करत असू, पण भक्ती करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा न करता केलेली भक्ती असते ना, ती भगवंतापर्यंत पोचत असते. आणि तेव्हाच भक्तीचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं. आपण बघतो ना, कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये चमत्कारसुद्धा होतात. हे चमत्कार कधी होतात सुद्धा? जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात ना, की आपण अपेक्षा न करता कोणतं कार्य हाती घेतो ना, त्या जीवनामध्ये आलेलं सुख असतं ना, ते निरंतर टिकून राहतं. आणि आपल्या जीवनामध्ये आलेलं सुख आहे, समाधान आहे, धनसंपत्ती आहे, जर निरंतर टिकवायची असेल ना, तर 2 वेळची उपासना करायला हवी, श्रवणामध्ये बसायला हवं. हे सुख आहे ना, हे भगवंताने दिलेलं सुख असतं. आणि भगवंताने दिलेलं सुख कधीच संपत नाही. ते निरंतर आयुष्यभर जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतं. आणि हे समर्थ विचार आहेत ना, त्या आनंद निर्माणच करतात ना. म्हणून आयुष्यभराचा साथी आहे ना, तो माझा भगवंत आहे. भगवंताला शरण जा, तुमचे सर्व प्रश्न सुटतील. जय जय रघुवीर समर्थ.